नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी 3 धडाकेबाज निर्णय। चला पाहूया पहिला निर्णय। पीएम कुसुम योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सौरपंप आणि सौर ऊर्जा संयंत्रणे बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते। शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंप आणि मोफत वीज उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। ग्रामीण भागात ऑफ ग्रिड सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे, शेतकऱ्यांची आर्थिक आणि पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे, नापीक जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवून उत्पादित केलेली वीज शेतकरी वीज कंपन्यांना विकू शकतात। शेतकऱ्यांचे शेतीबाहेरील अतिरिक्त उत्पन्न या ठिकाणी वाढवणे याचा मुख्य उद्देश आहे। आता 2 नंबरची अपडेट पाहूया। जर शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासायचे असेल तर दिलेल्या चरणांचे अनुसरण करा। अधिक माहितीसाठी pmkisangovernment.in ला भेट द्या। पीएम किसान लाभार्थीत नाव तुमचे कसे तपासायचे? अधिकृत वेबसाईटला भेट द्या। यानंतर फार्मरवर कॉर्नरवर क्लिक करा। याच्यानंतर तुम्हाला OTP किंवा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि त्याच्यावरती गेट डेटावरती क्लिक करावं लागेल। तुम्ही क्लिक करतात पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी समोर दिसेल। आता 3 नंबरची अपडेट पाहूया। या ठिकाणी नैसर्गिक शेती कृत्रिम निविष्ठा कमी करते। जमीन आरोग्य आणि पीक जीवनशक्ती नैसर्गिक प्रक्रियावर अवलंबून राहते। परिणामी खर्च कमी होतो। सुधारित प्रजनन क्षमता, वर्धित जैवविविधता आणि आरोग्यदायी उत्पादन शाश्वत शेती पद्धतींना चालना या ठिकाणी मिळते। नैसर्गिक शेती पद्धत जमिनीचे आरोग्य सुधारा, जैवविविधता सुधारा, पाणी बचत, कृषी निविष्ठाची कमी किंमत, शेतकऱ्यांना कर्ज बाजारपणा या ठिकाणी कमी होतो। शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा सुद्धा निर्माण होते। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे 3 महत्त्वपूर्ण निर्णय होते। अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब व शेअर करा।